मनसेच्या संतोष धुरींनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला असं म्हणत संतोष धुरींनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। जागा वाटपाच्या चर्चेपासून संदीप देशपांडेंना दूर ठेवलं असा दावा सुद्धा संतोष धुरी यांनी केलाय। मनसे नेते संतोष धुरी यांनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपात प्रवेश केल्यानंतर धुरींनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा। नक्की 10 मध्ये हरले सर। जागा वाटपाच्या चर्चेमध्ये संदीप देशपांडेंना घेतलं नाही अशी खंतही संतोष धुरी यांनी बोलून दाखवली। आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत, ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चर मध्ये। ज्या पक्षात ते आता गेलेले आहेत त्या पक्षांनी त्यांना लाईन दिलेली आहे बोलायचे, नाईलाज आहे, बोलावं लागणार ना। आता शेवटी बघा, जो पहिला पक्ष असतो ना तिथे जे स्वातंत्र्य असतं ना ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळत नाही। तुम्हाला त्यांचं मांडलिकत्व स्वीकारावं लागतं आणि ते सांगतील तसंच बोलावं लागतं। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केल्याचं धुरी म्हणतायत भाजपामध्ये गेल्यानंतर। असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे। ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही, त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे। त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार। संतोष धुरी हे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र जागा वाटपामध्ये हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेला गेला। वॉर्ड क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या धुरींनी नितेश राणेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला।